गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 64 मध्ये एका नवीन आर्टिकलला आपण सुरुवात करणार आहे. आर्टिकल आहे 16.3 ज्याचं टायटल आहे लिमिट ऑफ इंटेग्रेशन फॉर डबल इंटेग्रल एफ ऑफ एक्स कॉमा वाय dx dy. मित्रहो, हे आपण आता बघणार आहे. वी हॅव ऑब्टेन्ड द रिलेशन in double integral f of x comma y dA, which is equal to integral from limits a to b, integral from limits f1 of x to f2 of x, f of xy dx dy, जे की आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे ऑफ द प्रिव्हियस आर्टिकल बाय सपोजिंग दॅट द फर्स्ट इंटेग्रेशन is along a vertical strip. In this integration, y is taken as a variable and x is regarded as a constant. When we are integrating with respect to y, ultimately x treated as a constant. The limits for this integration are the values of y for the lowest and the highest points of the strip. These values of y are obtained from the equations of the curves bounding the strip below and above. The second integration is made with respect to x which gives the summation over a strip by strip from the first strip to the last strip. Hence, the values of x from the points of origin A at the extreme left and the extreme right give the limits of integration in this case. मित्र हो, हे समजण्यासाठी आपल्याला एखादा एक्झाम्पल बघावं लागेल. सो फॉर एक्झाम्पल, सपोज दॅट वी हॅव टू फाइंड द लिमिट्स ऑफ इंटेग्रेशन फॉर डबल इंटेग्रल एफ ऑफ एक्स कॉमा वाय dx dy over the area bounded by the circle x square plus y square which is equal to a square. बघू आता याचं सोल्युशन. सर्कल काढलेला आहे इथे. x एक्सिस वर x is equal to a, ओरिजिन पासून राईट कडे x is equal to a, ओरिजिन पासून इकडे लेफ्ट कडे x is equal to -a. याचाच अर्थ काय झाला की x जो आहे तो व्हॅरीज फ्रॉम -a टू a. त्याच्यानंतर ही y एक्सिस आहे आणि आपल्याला दिलेलं जे सर्कल आहे ते आहे हियर वी सी दॅट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. याच्यावरून आपण और y स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर व्हॅल्यू काढू शकतो. और y इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट a चा वर्ग मायनस x चा वर्ग. याचाच अर्थ असा झाला y इज इक्वल टू f1 ऑफ x इज इक्वल टू एक व्हॅल्यू समजा आपण मायनस अंडर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर जर घेतली तर y इज इक्वल टू f2 ऑफ x इज इक्वल टू अंडर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर दुसरी व्हॅल्यू याची घेता येईल. सो हेन्स द लिमिट्स ऑफ इंटेग्रेशन फॉर y आर गिवन बाय y इज इक्वल टू मायनस अंडर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर विच इज f1 ऑफ x and y is equal to under root a square minus x square which is f2 of x. Also, the limits of integration for x are x is equal to minus a to x is equal to a. By a similar discussion, we may obtain the limits of integration for the equation double integral f of x y dA which is equal to integral c to d f1 of y to f2 of y f of x y dx ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dy या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण याला पुढे एक्सटेंड करू शकतो. परंतु इथे आपल्याला f of xy जे आहे ते काही दिलेलं नाही आहे. त्यामुळे पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला f of xy सुद्धा दिलेलं असेल आणि लिमिट्स x च्या कोणत्या आहेत, कुठून कुठपर्यंत चालले आणि y कुठून कुठपर्यंत जात आहे हेही दिलेलं असलं तर मात्र आपल्याला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करता येईल.
या फॉर्मॅटमध्ये आपल्याला अशा टाईपच्या एक्झाम्पलचं सोल्युशन काढता येईल. सो एक्झाम्पल 1 ऑन पेज नंबर 128 काय आहे? इव्हॅल्युएट इंटेग्रल फ्रॉम 0 टू a इंटेग्रल फ्रॉम 0 टू b x square plus y square dx dy. Solution we have integral from 0 to a integral from 0 to b ब्रॅकेट मध्ये x square plus y square dx dy. मित्र हो, दुसरा जे लिमिट्स आहे फ्रॉम 0 टू b ते y साठी आहे. त्यामुळे तुम्हाला याच इंटेग्रलला कसं लिहिता येते? which is equal to integral limits from 0 to a ब्रॅकेट मध्ये इंटेग्रल लिमिट्स फ्रॉम 0 टू b ब्रॅकेट मध्ये x square plus y square dy ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dx. इथं जेव्हा तुम्ही इंटेग्रल कराल त्यावेळेस तुम्हाला x कॉन्स्टंट ठेवावं लागेल असं आपली थेअरी सांगते. सो विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू a ब्रॅकेट मध्ये आता विथ रिस्पेक्ट टू y जर आपण याचं इंटिग्रेशन केलं तर हे येते x स्क्वेअर इंटू y प्लस y क्यूब अपॉन 3 आणि लिमिट्स फ्रॉम 0 टू b ब्रॅकेटच्या बाहेर dx. मग आता अप्पर लिमिट जर b ठेवला आपण तर विच इज इक्वल टू इंटेग्रल फ्रॉम 0 टू a ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर b प्लस b चा क्यूब अपॉन 3 ब्रॅकेटच्या बाहेर dx. काय केलं हो आपण? y च्या जागी अप्पर लिमिट ठेवलं b आणि लोअर लिमिट जर ठेवलं तर 0 येते कारण की 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 होते. त्यामुळे लोअर लिमिट आपण ठेवली पण नाही, ठेवली तरी -0 येईल. आता आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर याचं इंटिग्रेशन येते पहिल्या टर्मचं x क्यूब बाय 3 इंटू b, b कॉन्स्टंट आहे, प्लस b क्यूब अपॉन 3 इंटू x कारण की b क्यूब अपॉन 3 कॉन्स्टंट आहे आणि इंटिग्रेशन dx इज x आणि लिमिट्स फ्रॉम 0 टू a. आता x च्या जागी अप्पर लिमिट जर a ठेवली तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल a क्यूब b अपॉन 3 प्लस b क्यूब a अपॉन 3. 1 अपॉन 3 दोन्ही टर्म मध्ये कॉमन निघते आणि न्यूमरेटर मध्ये ab कॉमन काढू शकतो म्हणजे 1/3 which is equal to 1/3 ab इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की इंटेग्रल फ्रॉम 0 टू a इंटेग्रल फ्रॉम 0 टू b ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर dx dy which is equal to ab upon 3 इन ब्रॅकेट a क्यूब a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. Next example 2 on page number 129. Evaluate integral from 0 to a integral from 0 to under root a square minus y square under root मध्ये a square minus x square minus y square into dy dx. मित्र हो, इथे f of x, y ची व्हॅल्यू दिलेली आहे under root a square minus x square minus y square. Solution: let the given integral be denoted by capital I and hence capital I which is equal to integral from 0 to a integral from 0 to under root a square minus y square into under root म्हणजे f of x y ची व्हॅल्यू under root a square minus x square minus y square dy dx. This integral can be written as which is equal to integral 0 to a in bracket इंटेग्रल 0 टू अंडर रूट a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इंटू इथे f ऑफ एक्स वाय ची व्हॅल्यू अंडर रूट मध्ये याला आपल्याला असं लिहिता येईल a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मायनस x स्क्वेअर इंटू dx ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dy. मित्र हो, एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याचा इथं वापर करायचा आहे आपल्याला. a चा वर्ग मायनस x चा वर्ग जर आपण फॉर्म्युला वापरला तर तो फॉर्म्युला आहे x/2 अंडर रूट a चा वर्ग मायनस x वर्ग प्लस a स्क्वेअर डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स x/a. तर इथे a ची किंमत किती आहे? a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. याला जर वर्गाच्या स्वरूपात लिहायचं असेल तर अंडर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अंडर रूटच्या अंडर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर 1/2 आणि त्याचा वर्ग असं आपल्याला लिहिता येईल मायनस x स्क्वेअर. मग त्याच्यावर फॉर्म्युला वापरला which is equal to integral 0 to a in bracket x/2 अंडर रूट a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस a चा वर्ग म्हणजे a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स
आता एचा वर्ग म्हणजे इथं जर अंडर रूट मध्ये तुम्ही लिहिलात ना की ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याला 1/2 आणि त्याचा वर्ग, तर ते होईल एची व्हॅल्यू. आणि मग एची व्हॅल्यू काय येईल इथे, इथं एची व्हॅल्यू येईल ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अंडर रूट मध्ये बरं. म्हणून इथं ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. लिमिट फ्रॉम 0 टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू डी वाय. आता वायच्या ठिकाणी आपल्याला अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ठेवायचा आहे. सो विच इज इक्वल टू इंटेग्रल फ्रॉम 0 टू ए इन ब्रॅकेट वायच्या ठिकाणी नाही, सॉरी एक्सच्या ठिकाणी, कारण की विथ रिस्पेक्ट टू एक्स केलेला आहे. अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी ठेवली व्हॅल्यू अपॉन 2 अप्पर लिमिट आहे ना अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे हे झिरोच येते, लिहिलं नाही तरी चाललं असतं, प्लस ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 साइन इनवर्स एक्सच्या ठिकाणी अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे 1. आणि लोअर लिमिट जेव्हा एक्सच्या ठिकाणी 0 ठेवाल, 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0, साइन इनवर्स 0 इज 0, त्याच्यामुळे लोअर लिमिटची व्हॅल्यू 0च येणार आहे. सो विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू ए, ही व्हॅल्यू येईल बघ 1/2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि साइन इनवर्स 1 कधी आहे साइनची व्हॅल्यू π/2 च्या वेळेस dy. सो विच इज इक्वल टू π/4 इन ब्रॅकेट ए चा वर्ग y मायनस y चा क्यूब डिवायडेड बाय 3 लिमिट्स फ्रॉम 0 टू a. सो विच इज इक्वल टू π/4 इन ब्रॅकेट a क्यूब, कारण की आता y च्या ठिकाणी अप्पर लिमिट a ठेवावं लागेल, मग a स्क्वेअर a म्हणजे a क्यूब मायनस a क्यूब बाय 3, लोअर लिमिट 0 येईल, 0 इंटू एनिथिंग इज 0 0. सो विच इज इक्वल टू π/4, याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3a चा वर्ग मायनस a चा वर्ग डिवायडेड बाय 3 म्हणजे 2a चा वर्ग, सॉरी 3a चा क्यूब मायनस a चा क्यूब डिवायडेड बाय 3 म्हणजे 2a चा क्यूब डिवायडेड बाय 3. 2 कॅन्सल केलं या 4 सोबत आणि काय आलं पाय, इथे 2 येईल ना, पाय a चा क्यूब अपॉन 6 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, पाय a चा क्यूब अपॉन 6, कारण की 2 काय होईल इथे कॅन्सल होऊन जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 129. इव्हॅल्युएट डबल इंटेग्रल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर dx dy ओव्हर द रीजन इन द पॉझिटिव्ह क्वाड्रंट फॉर विच x प्लस y इज लेस दॅन इक्वल टू 1. हा एक्झाम्पल बघू आता. सोल्युशन वी हॅव गिवन इंटेग्रल डबल इंटेग्रल इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इंटू dx dy. The region of integration is the positive quadrant for which x plus y is less than equal to 1. So that is, it is the area A bounded by the two axes and the straight line x plus y which is equal to 1. We can consider it as the area bounded by the lines. जर आपण इथे स्ट्रेट लाईन मध्ये किंवा ऑन एक्स एक्सिस y इज इक्वल टू 0, ऑन y एक्सिस x इज इक्वल टू 0, जर x इज इक्वल टू 0 आपण इथे ठेवलं तर y इज इक्वल टू इथे x प्लस y इज इक्वल टू 1 वरून आपण काय काढू शकतो, तर y इज इक्वल टू 1 मायनस x निघते, y इज इक्वल टू 1 मायनस x निघते आणि y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0. दुसरी व्हॅल्यू जर y इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केलं तर x इज इक्वल टू 1 मिळते. त्यामुळे ह्या दोन ज्या व्हॅल्यूज आहेत डबल इंटेग्रलच्या, x प्लस वाय इज लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे x प्लस वाय विच इज इक्वल टू 1 हे स्ट्रेट लाईन आहे, y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू 1 मायनस x, एक झालं लिमिट विथ रिस्पेक्ट टू y च्या, म्हणजे 0 टू 1 मायनस x, y च्या y कुठून कुठपर्यंत वेराईज होत आहे 0 टू 1 मायनस x आणि x कुठून कुठपर्यंत होत आहे 0 टू 1 म्हणजे ते पॉझिटिव्ह क्वाड्रंट मध्ये आहे.
So hence double integral a over a x square plus y square dx dy which is equal to integral 0 to 1 minus x square plus y square dx dy. याला आपल्याला असं लिहिता येईल which is equal to integral from 0 to 1 in bracket integral from 0 to 1 minus x in bracket x square plus y square dy ब्रॅकेटच्या बाहेर dx आणि जर त्याचं इंटिग्रेशन केलं विथ रिस्पेक्ट टू y तर विच इज इक्वल टू इंटेग्रल फ्रॉम 0 टू 1 याचं इंटिग्रेशन झालं x स्क्वेअर y प्लस याचं इंटिग्रेशन झालं y क्यूब बाय 3 because when we integrating with respect to y keeping x as a constant so limits from 0 to 1 minus x into dx. आता y च्या ठिकाणी आपल्याला 1 minus x अप्पर लिमिट as well as 0 लोअर लिमिट ठेवायची आहे. सो विच इज इक्वल टू इंटेग्रल फ्रॉम 0 टू 1 इन ब्रॅकेट x स्क्वेअर y च्या ठिकाणी 1 minus x प्लस 1 minus x चा क्यूब अपॉन 3 ब्रॅकेटच्या बाहेर dx कारण की when we substitute lower limit instead of y is equal to 0 so 0 multiply anything is 0 so minus 0 so this can not be written here. So which is equal to integral from 0 to 1 in bracket x square minus x cube plus 1 by 3 in bracket 1 minus x चा cube bracket complete bracket च्या बाहेर dx. याचा आता इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर which is equal to x cube by 3 minus x raised to 4 by 4 minus 1 by 3 म्हणजे मायनस कसं आलं इथे 1 minus x चं इंटिग्रेशन पॉवर 3 होतं तर त्याला 1 minus x लागात 4 डिवाइडेड बाय 4 आणि याचं इंटिग्रेशन -1 डिनॉमिनेटरला जे की इथे आपण मायनस लिहिलेला आहे लिमिट्स फ्रॉम 0 टू 1 फॉर्म्युला वापरलेला आहे इंटिग्रेशन x raised to n dx which is equal to x raised to n plus 1 upon n plus 1. अप्पर लिमिट ठेवली which is equal to 1 by 3 minus 1 by 4 minus 1 upon 12 in bracket अप्पर लिमिट 1 जर ठेवली तर 0 मायनस लोअर लिमिट 0 ठेवली तर -1 आणि which is equal to 1 by 3 minus 1 by 4 minus plus 1 by 12. जर लसावी 12 आपण काढलं 12 निघते लसावी त्याची 12 जर आपण काढले तर लसावीला खालच्यानी भागा आलेल्या भागाकाराला वरच्यानी गुणा म्हणजे 3 ने जर 12 ला डिवाइड केलं तर 3 चुक 12 4 1 4 म्हणून 4 येईल. 4 ने जर 12 ला भाग दिला तर 4 3 12 आणि 3 1 3 4 minus 3 आणि 12 ला जर 12 ना भाग दिला तर 1 चा भाग जातो म्हणून 1 into 1 is 1 so which is equal to 4 minus 3 plus 1 divided by 12 which is equal to 5 minus 3 म्हणजे 2 divided by 12 which is equal to 1 by 6 आणि hence integral double integral x square plus y square dx dy which is equal to 1 by 6 केव्हा येईल जर तुम्हाला the region of integration is the positive quadrant for which x plus y is less than equal to 1 दिलेला असेल आणि त्या बदल्यात आपल्याला दोन लिमिट्स काय घेता येते म्हणजे x एक्सिस जर घ्यायची असेल तर x is equal to 0 to 1 x varies from 0 to 1 and y varies from 0 to 1 minus x. मित्र हो आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.